1662 साली स्थापन झालेल्या जळगावच्या नशिराबाद, तरसोद आणि मुरारखेडा या 3 गावाच्या सीमेवर वसलेले पुरातन गणपती मंदिर. प्रत्येकालाच नवसाला पावणारा तरसोदचा गणपती गणरायाचं हे पुरातन मंदिर या सर्व याच्यात नोंद करण्यात आलेली आहे. पुरातन असलेले 1662 साली स्थापन झालेल्या याच मंदिरात अनेकांची मनोकामना पूर्ण होते. याचमुळे दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि याच परिसरामध्ये जर आपण जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे 3 फुटाची विलोभनीय मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत असते. याच ठिकाणी जे पुरण्णा महाराज असतील, गोविंद महाराज असतील, नरसिंह सरस्वती स्वामी असतील, यांची देखील पदस्पर्श या ठिकाणी झालेले आहे. मंदिरासमोर पुरातन जे वडाची झाड आहे ते तब्बल 450 वर्षाची वडाची आणि चिंचेची झाड आहे. याच परिसरामध्ये पुरातन विहीर देखील आहे की त्या ठिकाणच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतरच या ठिकाणी आपले पूर्ण स्नान केल्यानंतर दर्शन घेऊ शकतात अशी पुरातन विहीर देखील या ठिकाणी आहे. या मंदिरा संदर्भातली विश्वस्त मंडळ आपल्या सोबत आहे, यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊ. दादा काय सांगाल? 1662 पासूनचं हे पुरातन गणपती गणरायाचं मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती मानला जातो. काय नेमकी खाती? नवसाला पावणारा गणपती आहे आणि इथे त्रिपुरारी पौर्णिमेला यात्रा भरत असते. दर महिन्याच्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारक योग या दिवशी खूपच गर्दी असते. लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे हे गणपती बाप्पा आहे. नेमके पुरातन हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. नेमकी काय खाती आहे? 1662 साली स्थापन झालेले मंदिर आहे. यांची पेशवेकालीन नोंद आहे. दादा, पेशवेकालीन ही नोंद आहे. तुम्ही अध्यक्ष आहात या विश्वस्त गणपती मंदिराचे. नेमकी या खाती आहे? प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिराबद्दल काय सांगाल? हा, हे पुरातन असल्या कारणानं मराठ्यांच्या फौजा, पेशवे आणि अहिल्याबाई होळकर वळी ते त्यांच्या आरमारी इथे राहायचं अशी नोंद आहे इथे. नेमके या मंदिराची स्थापना कोणी केली आणि कशा पद्धतीचं या ठिकाणी? मुरारखेडा गावामध्ये हनुमंतराव देशमुख होते, त्यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि त्याला एक पवित्र असं हे लाभलेलं आहे. तर ह्या होत्या या ठिकाणच्या विश्वस्तांच्या प्रतिक्रिया. पुरातन म्हणून 1662 साली या मंदिराची स्थापना झाली आणि भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आपली मनोकामना या ठिकाणी पूर्ण करत असतात. त्यांची मनोकामना पूर्ण होते. त्याचमुळे या ठिकाणी भाविकांची मोठी रीघ देखील या ठिकाणी लागण्याचं दिसून येत आहे. आपल्यासोबत या मंदिरातील पुजारी आहेत. दादा काय सांगाल? नेमकी काय भावना आहे तुमची? माझं नाव गजानन कुलकर्णी. इथे म्हणजे प्रत्येक दिवशी भाविकांची गर्दी असतेच आणि प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला आणि जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते अशा अंगारक चतुर्थीला हजारो भाविकांची गर्दी असते. इथे हजारो भाविक येतात. हे मंदिर जे आहे आणि बाप्पा हे भक्तांचे श्रद्धेचे आणि आस्थेचे स्थान आहे. इथे प्रत्येक जे भाविक असतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका पण आहे आणि स्वतः भाविक आपले अनुभव आम्हाला सांगून जातात की आम्ही असं मागितलं होतं, आमचं हे पूर्ण झालं. अशी बाप्पाची ही महिमा आहे. आणि भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी श्री गणेश चतुर्थीला संपूर्ण भारतात पार्थिव गणेश बाप्पांची स्थापना होते आणि त्या संदर्भात आमच्या इथे पण उत्सव साजरा करण्यात येतो. सकाळी सर्व ट्रस्टी, भाविक, गावकरी आणि अजून जो काही असले ते सर्वजण इथे येऊन उपस्थित राहतात आणि बाप्पाची त्या दिवशी महापूजा, अथर्व शीर्षाचे आवर्तन, अभिषेक आणि कळश स्थापना केली जाते आणि सर्व मिळून विश्व कल्याणार्थ, जल कल्याणार्थ अशी बाप्पाजवळ प्रार्थना करतात आणि सगळ्यांचे कल्याण हो असा प्रार्थना करून प्रसाद घेऊन आपल्या आपल्या घरी जातात. गणपती बाप्पा विश्व कल्याण आणि जनकल्याणाची या ठिकाणी मागणी केल्यानंतर या ठिकाणी बाप्पा हे मागणी या संपूर्ण भाविकांची पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. अशा अनेक भाविक या ठिकाणी ट्रस्टी असेल, पुजारी असतील, यांना त्यांच्या प्रत्येकाचे अनुभव या ठिकाणी सांगत असतात. त्याचमुळे 1662 सालापासून तरसोदचे गणपती गणराया मंदिर हे पुरातन असल्याची ख्याती देखील या ठिकाणी नोंद या ग्रामपंचायत असेल आणि जिल्हा प्रशासनाच्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच माध्यमातून
भव्य दिव्य या परिसरामध्ये 450 वर्ष असलेली चिंचेची आणि पिंपळाचं झाड देखील, वडाचं झाड देखील या ठिकाणी असल्यामुळे निसर्गरम्य परिसरामध्ये भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येत असतात. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.